हवामान तज्ज्ञ डॉक्टर एस.डी. सानप आता आपल्या सोबत आहेत. सर, काय नेमकी मान्सूनची स्थिती काय आहे आता राज्यभर? कारण पुन्हा एकदा काही भागांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे मधल्या काही विश्रांतीनंतर. आता नेमकी काय परिस्थिती? सगळीकडे सुरू नाही आहे तो. आता जो पाऊस पडतोय तो फक्त पुणे आणि परिसरातच पडत आहे. सर्वदूर महाराष्ट्रामध्ये तो नाही आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणीच आहे आणि त्याची तीव्रता ही खूप कमी आहे. मागच्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये आता जो पाऊस पडतोय तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच आहे. आणि पुण्यामध्ये जो पडतोय त्याची सुद्धा तीव्रता मागच्या 24 तासांचा जर पाऊस बघितला तर तो हार्डली 2 ते 3 मिलीमीटर आहे बऱ्याच ठिकाणी. आणि फक्त घाटमाथ्यांवर पाऊस पडतोय आणि हीच परिस्थिती येणारे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. आणि नंतर बऱ्यापैकी उघडीप आपल्याला दिसून येईल आणि पाऊस तुरळक ठिकाणीच पडेल. सर्वदूर पाऊस आता सध्या तरी नाही आहे. पण मग ही परिस्थिती साधारणतः राज्यभर किती दिवस अशी असणार आहे? पुन्हा एकदा मान्सूनचं नेमकं कधीपर्यंत आगमन होईल? मान्सून ऑलरेडी आहे आणि जसं आपण सांगतोय की मान्सून आहे, फक्त त्यात सर्वदूर पावसाची शक्यता आता सध्या तरी नाही आहे. थोडी उघडीप मिळण्याची शक्यता आहे आणि येणाऱ्या 3 ते 4 किंवा येणाऱ्या 4 ते 5 दिवस तरी आपण असं म्हणू शकतो की सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि पावसाची जी तीव्रता आहे ती हेवी किंवा मुसळधार स्वरूपाची नसणार आहे. घाट माथे जर सोडले आज आणि उद्या त्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. परवापासून तिकडे सुद्धा कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाही आहे. त्यामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस एक्सपेक्टेड आहे आणि त्यामध्ये सुद्धा घट आपल्याला परवापासून म्हणजेच आज 5 तारखेपासून आपण एक्सपेक्ट करू शकतो. साधारणतः 15 ऑगस्ट पर्यंत पाऊस नाहीये असं पण सांगितलं जात आहे राज्यातल्या काही भागांमध्ये. तशी काही परिस्थिती आहे काय? तसं असं नाही. म्हणजे जसं मी सांगितलं की आता सध्या जरी पाऊस सगळीकडे नाही आहे, तुरळक ठिकाणीच पडतोय, अशी परिस्थिती मधून आपल्याला दिसू शकते की काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी एकदमच उघडीप आहे. अशा प्रकारची परिस्थिती राहील आणि 15 ऑगस्टपर्यंत पूर्णच पाऊस नसेल असं आपण म्हणणं माझ्या मते बरोबर राहणार नाही. कारण कोकण किनारपट्टीला मान्सूनच्या वाऱ्यांमुळे पाऊस पडतोच आणि जरी त्याची इंटेन्सिटी किंवा तीव्रता कमी असली तरी इंटेरियरचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा हा पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये येत असल्यामुळं तिथं जोरदार पावसाची शक्यता तशीही कमी असते अनटिल अँड अनलेस जर एखादी सिस्टम तिथे येत नसेल तर. आत्ता सध्या परिस्थिती उघडी प्रकारची असेल पण मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे आणि पूर्णपणे उघडीप किंवा एकदम निरभ्र आकाश आणि ऊन पडण्याची शक्यता सगळीकडेच आपण एक्सपेक्ट करत नाही. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसेल असं आपण म्हणू शकतो. आणि 16 तारखेपर्यंतचं दुसरी एक गोष्ट की 16 तारखेपर्यंतचा अंदाज आपण देत नाही. आपला जो अंदाज आहे तो 4 ते 5 दिवसाचा असतो आणि त्याच्यामध्ये दररोज अपडेट्स दिले जातात. आत्ताच्या अपडेट्सनुसार 2 दिवस आज आणि उद्या घाटमाथे कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि 5 तारखेनंतर पावसाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी कमी होऊ शकतो. म्हणजे तो पूर्णपणे थांबेल असंही नाही, काही ठिकाणी पडेल आणि त्याची तीव्रता कमी होत जाईल असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता एकूणच पाऊसची तीव्रता तुम्ही जसं म्हणताय की कमी होण्याच्या दिशेने वाटचाल होते असं एकूण पाहायला मिळतं. हा, म्हणजे पाऊस कमी राहील आणि कसं असतं की मान्सूनचा पाऊस जो आहे तो काही सिस्टममुळे पडतो. जसं कमी दाबाचं क्षेत्र आहे किंवा मान्सूनचे वारे खूपच सक्रिय झाले अशा परिस्थितीमध्ये. आता कोणतेही कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं नाही आहे बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये. त्यामुळे पावसाची शक्यता खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे. पाऊस जो आहे तो हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच राहील आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांच्या अंदाजामध्ये पहिले 2 दिवस पावसाची शक्यता आहे, नंतर त्या पावसाचं प्रमाण कमी होत जाईल असं एकंदरीत दिसतंय. आणि 16 तारखेपर्यंतचं आता आपल्याकडं अपडेट्स नाही आहेत आणि 4-5 दिवसानंतर म्हणजे दररोज आपल्या फोरकास्टमध्ये अपडेट्स येतील आणि त्यानुसार पुढच्या 5 दिवसांमध्ये कसं राहील ते सांगितलं जाईल. पण सर, साधारणतः गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जो काही पाऊस झालेला आहे तो साधारणतः किती, म्हणजे साधारण किती तुलना जास्तने झालाय की काय कमी आहे यावेळी पाऊस काय? राईट. आता जर पूर्ण महाराष्ट्राचं जर आपण आकडेवारी बघितली तर तो 6% जास्त आहे सरासरीच्या आणि
त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे पूर्ण महाराष्ट्राचं घेतलं तर 6% आहे आणि ज्यावेळी आपण डिस्ट्रिक्ट वाईज किंवा सब डिव्हिजन वाईज जातो तर अशा वेळी त्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस किंवा फरक दिसतो. यामध्ये कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे सरासरीच्या. त्यानंतर मराठवाड्यामध्ये ते कमी आहे अजून आणि विदर्भातील आज काही ठिकाणी ते अजून कमी आहे. आणि मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाची तूट 30-40% होती, परंतु 2 दिवसाच्या पावसामुळे त्यामध्ये थोडीसा दिलासादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पावसाची तूट आहे ते काही प्रमाणात कमी झालेली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. धन्यवाद सर. तर आपण बघितलं तर पाऊस आता जरी काही पुणे शहर जिल्ह्यात कोसळत असला तरी देखील ही 2 दिवस साधारणतः पुण्यातल्या घाटमाथ्यावरती ही परिस्थिती असणार आहे. राज्यात मात्र हा पाऊस होताना दिसत नाहीये. पुढच्या म्हणजे अर्थात 5 तारखेनंतर तुरळक पद्धतीचा पाऊस म्हणजे अर्थात पावसाचं प्रमाण कमी कमी होत जाणार असा एकूण अंदाज सानप सरांनी वर्तवलेला आहे. त्यासोबत गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जर बघितलं जवळपास 6% राज्याचा एकूण अंदाज घेतला तर 6% पाऊस वाढलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे काही भागात जी काही तूट आहे ती भरून देण्यास देखील मदत झालेली आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.